रामकृष्णारी. पंढरपूरपासून फक्त 22 किलोमीटर महूद आणि तिथून 3-4 किलोमीटरवर आमची वस्ती. काही शिक्षित, सुशिक्षित, साधीभोळी पण सुसंस्कृत लोक इथे राहतात. मला वाटतं कदाचित ही पांडुरंगाचीच इच्छा असावी. त्याच्या नावाचा जल्लोष हा आमच्या परिसरामध्ये व्हावा. मागच्या वर्षी जानेवारीमध्ये संक्रांत झाल्यावरती थंडी हळूहळू कमी होत असताना हा ज्ञानयज्ञ सुरू करायचं ठरलं. मग काय, आमच्या परिसरातील अबालवृद्धांनी तनाने मनाने उत्साह दाखवला. कोणीही न फिरणाऱ्या त्या जागेवर आमच्या परिसरातील तरुणांनी जिवंतपणा आणला होता. काकड आरती, मग निळोबरायांच्या गाथ्याचं पारायण, हरिपाठ, गजढोल, कीर्तन आणि अन्नदान असा हा दिनक्रम होता. खरं तर वर्ष प्रथमच होतं, पण उत्साह मात्र तपपूर्तीचा होता. जातपात, स्त्री पुरुष सारे मतभेद बाजूला ठेवून सर्वजण माऊलीमय होते. सासरी असणाऱ्या लेकीसुद्धा माहेरी आल्या होत्या. एखाद्या गावच्या यात्रेला यावा असा उत्साह आला होता. आणि बघता बघता 8 दिवस कसे गेले कळालेच नाही. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आणि आता आतुरता यावर्षी सुरू होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची. रामकृष्णारी.